ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार, सुप्रभात मंडळी. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या भगवद्गीताच्या सत्रामध्ये. आज आपण 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग हा अध्याय समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण आधी श्लोक वाचून घेऊ आणि मग नंतर निरूपणाकडे वळूया. या अध्यायामध्ये 24 श्लोक आहेत आणि सगळेच्या सगळे श्लोक अतिशय महत्वाचे आहेत आणि मुख्य म्हणजे ते एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे आपण सगळे श्लोक वाचूया आणि मग नंतर अर्थ समजून घेऊया. पहिल्या 3 श्लोकांचा अर्थ प्रभुपादांनी एकत्र दिलेला आहे, म्हणून पहिल्या 3 श्लोकांचा अर्थ आपण एकत्र वाचू नंतर. 16.1 श्री भगवान उवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. 16.2 अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलो लुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम्. 16.3 तेज क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या प्रवृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेतून मुक्ती, हे सर्व दैवी गुण, हे भारत, दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. 16.4 दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. 16.5 दैवी संपत् विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. दैवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. द्वौ भूत सर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. 16.7 प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्य ही त्यांच्यामध्ये आढळत नाही. 16.8. असत्यम अप्रतिष्ठम ते जगद आहुर अनीश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्यत् काम हैतुकम. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. 16.9. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. 16.10. कामम् आश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वात् असद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मधामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. चिंताम अपरिमेयां च प्रलयांताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावद इति निश्चिताः. भाषांतर. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. आशापाशशतैर्बद्धः कामक्रोध प्रपरायणाः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. शेकडो हजारो अशा आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. 16.13. इदम अद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदम अस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. 16.14. असौ मया हतः शत्रु हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहम् अहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. 16.15. आढ्योऽहम् आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.
16:16 अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. 16:17 आत्मसंभाविताः स्तब्धा धनमान मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदांध झालेले आसुरी लोक कधी कधी शास्त्रांच्या विधिविधानांचे पालन न करता अहम भावनेने केवळ नाम मात्र यज्ञ करतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. तान अहं द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रमशुभान आसुरीष्वेष आसुरीष्वेव योनिषु. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. 16:20 आसुरीं योनिम् आपन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. हे कौंतेया, या आसुरी योनींमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होत. 16:21 त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्माद् एतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. 16:22 एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति पराम गतिम. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. 16:23 यः शास्त्रविधिम् उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती ही प्राप्त होत नाही. 16:24 तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम इहार्हसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल.
आपण 16वा अध्याय समजून घेण्यापूर्वी गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मंडळी, बऱ्याच अवकाशानंतर आपण आज पुन्हा भेटतो आहोत. त्यामुळे आपण आधी जे अध्याय वाचले, थोडीशी त्याची पार्श्वभूमीला उजाळा देऊ आणि मग नंतर 16व्या अध्यायाचं समजण्याकडे आपण पुन्हा येऊया. 15व्या अध्यायाची मुख्य धारा काय होती, कोणी सांगू शकेल का? कोणाला आठवतंय? 15वा अध्याय काय होता? पुरुषोत्तम योग. राईट. पुरुषोत्तम योग 15वा अध्याय होता. आणि त्याची मुख्य धारा काय होती? सुरुवात काय 15व्या अध्यायाची? ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम्. बरोबर. छंदांसी यस्य पर्णानि यस्तं तं वेद स वेद वेद. स वेदविद. तर म्हणजे भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की आप हे जगत जे आहे ऊर्ध्व मूलम आहे, त्याची मुळं वरती आहे आणि शाखा खाली आहे. म्हणजे हे जे जग आहे हे अ, कशाची तरी प्रतिबिंब असल्यासारखी आहे. आणि मग नंतर त्याची धारा भगवंत पुढे अ, अ, वाढवत सांगतात की सगळ्यांचं मूळ कारण जे आहे ते म्हणजे आहे काम, आशा. आणि ह्या आशा आणि काम यावरती जे लोक विजय मिळवतात किंवा विजय मिळवत नाहीत त्याच्यावर लोक चांगल्या म्हणजे सत्कर्मी आहेत का दुष्कर्मी आहेत हे निश्चित होतं. मग आता इथे भगवंतांनी आपण बघितलं की अ, चांगले गुण आणि वाईट गुण हे दोन्ही सांगितलेत भगवंतांनी इथे. तर आपण बघतो की सुरुवातीला भगवंतांनी सगळे चांगले गुण समजून सांगितले. तर चांगल्या गुणांमध्ये काय, तर निर्भयपणापासून सुरुवात केली भगवंतांनी. सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या प्रवृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सम्मानाच्या अभिलाषापासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण आहेत असं भगवंतांनी सांगितलं. तर इथे एवढी मोठी गुणांची यादी भगवंतांनी सांगितलेली आहे. दैवी संपद दैवी संपदा आपल्यामध्ये प्रवृत्त व्हावी याच्यासाठी. आणि त्या उलट आसुरी संपद होण्यासाठी फक्त 6च गुण पाहिजेत, ज्यामध्ये भगवंतांनी सांगितले दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान, हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. तर म्हणजे काही थोडेसेच गुण आहेत की जे आपल्यामध्ये असतील, एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर ते आसुरी प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली आहे असं पण म्हणतो.
मग आता भगवंतांनी ह्या दोन्ही गोष्टी कशा करता सांगितल्या? आपण बऱ्याच वेळेला आजकाल जी प्रचलित गोष्ट आहे की कोणत्याही गोष्टीसाठी डूज आणि डोंट्स, राईट? कोणत्याही गोष्टी करायच्या असतील तर काही गोष्टी कराव्या आणि काही गोष्टी टाळाव्या. आपले यम आणि नियम. यम म्हणजे काय, की आपण काय केलं पाहिजे. नियम म्हणजे काय, ते काय करू नये. असं आपल्या योगाची आपण जी शिडी बघितली होती, योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी वगैरे वगैरे, तर त्याच्यातले जे दोन भाग आहेत ते यम आणि नियम. म्हणजे काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात काय करू नये याच्यावरती भगवंतांनी इथे खूपच सविस्तर माहिती सांगितलेली आहे भगवंतांनी. पहिल्या तीन श्लोकांमध्ये भगवंतांनी अ, दैवी संपदा असलेल्या लोकांची, दैवी प्रवृत्ती असलेल्या लोकांचे काही गुण सांगितले. आणि त्याच्यानंतर 16.5च्या पुढे जर बघितलं तर फक्त भगवंतांनी जास्त करून आसुरी संपदा किंवा आसुरी प्रवृत्ती असलेल्या लोकांचं वागणं कसं असतं, त्यांचं कार्य कसं असतं, ते खूप खूप आपल्याला सविस्तर इत्थंभूत भगवंतांनी समजून सांगितलं. का? कारण की आणि त्याची सुरुवात करताना पण भगवंत सांगतात की 16.5 मध्ये की दैवी गुण हे मोक्षदायक असतात आणि आसुरी गुण हे बंधनकारक असतात. आणि भगवंत अर्जुनाला आश्वस्त करतात की तू स्वतः दैवी गुणांसह जन्मलेला आहे. मग जर भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू दैवी गुणांसह जन्मलेला आहे, मग त्याला हे या अशा प्रकारचे भ्रम म्हणा किंवा अशा प्रकारची आशंका का निर्माण व्हावी? कोणी सांगू शकेल का? जर अर्जुन सगळे दैवी गुण घेऊन आलेला आहे तर त्याला सगळ्याच विषयामध्ये क्लॅरिटी असायला हवी होती, बरोबर आहे की नाही? मग त्याला आपण पहिल्या अध्यायामध्ये माया आपलं सगळ्या मेमरीज पुसून टाकते जन्म घेतल्यानंतर. पण मेमरीज पुसून टाकल्या तरी इथे भगवंतांनी जर सांगितलंय अर्जुनाला की तू जर दैवी गुणांसोबत जन्मलेला आहेस, तर मग दैवी गुण असताना सुद्धा अर्जुनाला असं कन्फ्युजन का क्रिएट व्हावे? कारण दैवी गुणांमध्ये, हा, सांगा हं, मातोश्री. अर्जुनाला आपल्या सगळ्या अपतेष्टांशी कसं लढावं असा संभ्रम असतो. म्हणून तो असं म्हणतो की त्यांना इथे प्रश्न पडला. हा, म्हणून त्याला इथे प्रश्न पडला. अगदी बरोबर आहे. तर दैवी प्रकृती असलेल्या लोकांचं एक महत्वाचा गुण म्हणजे असतं की त्यांच्यामध्ये नितांत प्रेम असतं, इतरांना समजून घेण्याचं, इतरांविषयी आदर असतो. आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट त्यांच्या या काही अ, वैचारिक स्तंभांविषयी जर कधी एखादी गोष्ट त्यांची त्याच्या विपरीत त्यांच्या हातून घडणार असेल तर त्यांना तसा संभ्रम निर्माण होणं अतिशय साहजिक आहे. इथे अर्जुनाला इतकी आणीबाणीची वेळ आलेली होती की त्याला त्याच्या गुरूंवर, त्याच्या आचार्यांवर, त्याच्या सगळ्याच भीष्मदेवांवर, सगळ्यांवरच त्यांना, त्या सगळ्यांसोबतच त्याला लढण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ते त्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध होतं, म्हणून त्याला संभ्रम झाला होता. आणि तो संभ्रम देखील चांगल्याच गोष्टीसाठी झाला होता की जर का कधी आपण यांना जर का कधी आपण मारलं तर आपण काय आदर्श ठेवणार आहोत. परंतु धर्माची देखील एक शृंखला असते
धर्म आणि अधर्म ज्या वेळेला या दोघांमध्ये निवडण्याची जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला ही निवड खूप सोपी असते, की काही गोष्टी धार्मिक आहेत, काही गोष्टी अधार्मिक आहेत. त्याच्यामध्ये काही कुठेही कोणत्याही प्रकारचे शंका निर्माण होत. परंतु एक धर्म जेव्हा दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध येतो, किंवा एक अधार्मिक गोष्ट दुसऱ्या अधार्मिक गोष्टीच्या विरुद्ध जेव्हा येते, त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये शंका निर्माण होते. आणि इथे अर्जुनाच्या दैवी प्रकृतीच्या अनुसार इतरांशी प्रेम, इतरांना आदर वगैरे हे त्याच्या प्रवृत्तीत होतं. आणि त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जाऊन अर्जुनाला त्याच्या आप्तेष्टांशी लढावं लागणार होतं. म्हणून त्याला संभ्रम निर्माण झाला होता, आणि तो साहजिक देखील आहे. आणि एक विनयशीलता, विचारशीलता हे पण दैवी प्रवृत्ती असलेल्या लोकांचे गुण आहेत. आणि ते अर्जुनामध्ये होते, आणि म्हणूनच त्याला ही शंका चांगल्यासाठीच पडली, की आपल्या हाताने कोणत्याही प्रकारचं पाप होऊ नये, ही त्याची भावना होती. आणि म्हणून तो या गोष्टींचा विचार करतो. आणि त्यासाठीच मग भगवंतांनी पुढे अ 16.6 मध्ये भगवंत सांगतात की तुला या जगामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. आणि मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितलेले आहे. आणि इथून पुढे माझ्याकडून आता आसुरी गुणांची विवरण ऐक, असं 16.6 मध्ये भगवान सांगतात. आणि 16.7 पासूनची जी पूर्ण शृंखला आहे ती सगळीच्या सगळी आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे काय गुणधर्म आहेत, त्यांचं वागणं कसं असतं, त्यांचं सगळं सगळ्या गोष्टी कशा असतात, हे भगवंत तिथून पुढे सांगायला सुरुवात करतात. म्हणजे आपण जर बघितलं तर केवळ पहिले 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी दैवी संपदा सांगितली, आणि जवळजवळ पुढच्या 21 श्लोकांमध्ये बहुतेक ठिकाणी आसुरी गोष्टींच्या विषयीच भगवंत सांगतात. तर मग असं भगवंत का म्हणतायत की मी तुला सविस्तर दैवी गुणांबद्दल सांगितलंय? तर ह्या 16.1 ते 16.3 मध्ये भगवंतांनी आधीच्या 15 श्लोकांमध्ये जे काय सांगितलं त्याचा सारांश भगवंतांनी तिथे सांगितलेला आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की मी तुला विस्तारपूर्वक सगळ्या दैवी गुणांविषयी आधीच समजून सांगितलेलं आहे, आणि आता इथून पुढे मी तुला आसुरी गुणांविषयी समजून सांग. म्हणजे जेव्हा भगवंत आसुरी गुण भगवंतांनी सांगितले, त्याच्यापासून पुढे मग भगवंत सांगतात की 16.7 मध्ये सांगतात की आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिरभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. आणि याची अशा प्रकारचे गुणधर्म असलेले लोक आपण आपल्या आजूबाजूला भरपूर बघत असतो. पण दुर्दैव असं असतं की आपल्याला ते लोक एक प्रकारचं ग्लॅमर, एक प्रकारचं ऑरा घेऊन येतात, आणि त्याच्यामुळे लोक बळी पडतात. आणि याच्यासाठी आपण बघतो की आपले जे राजनीतीमध्ये जे विशेषतः जे गुण लोक दिसतात, काही चांगले लोक पण आहेत, त्याच्याबद्दल शंकाच नाही. परंतु आजकाल जगभरामध्ये जे अतिशय आसुरी प्रवृत्ती असलेले लोक आहेत ते सध्या राजनीतीमध्ये, पॉलिटिक्समध्ये जास्त दिसतात. आणि हे जर आपण तिथे बघितलं तर त्यांच्यामध्ये शुचिर्भूतपणा नसतो, सदाचार नसतो, आणि सत्य पण त्यांच्या गोष्टींमध्ये आढळत. त्यामुळे त्यांच्या जर आपण भाषणं वगैरे ऐकली तर त्याच्यामध्ये एकतर भंपकपणा, दांभिकपणा, किंवा काही ना काहीतरी कुरापती करणे याच्या व्यतिरिक्त काहीही नसतं, आणि सत्य तर अजिबातच नसतं. आणि म्हणून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतायत की आपल्याला ओळखता आला पाहिजे की कोण व्यक्ती
दैवी प्रवृत्तींचा आहे आणि कोणता व्यक्ती आसुरी प्रवृत्तींचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणाशी संलग्न व्हायचं आणि कोणाशी आपण संग तोडायचा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर अ, महाभारतामध्येच अ, दुर्योधनाच्या संदर्भामध्ये एक श्लोक आहे. दुर्योधन ज्या वेळेला भगवंत त्याच्याकडे अ, म्हणजे धृतराष्ट्राकडे शांती प्रस्ताव घेऊन गेले, त्यावेळेला अनेक जणांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तू असं करू नकोस, सगळ्याच गोष्टींचा नाश होणार आहे याच्यामुळे. तर त्यावेळेला दुर्योधन सांगतो, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. म्हणजे मला धर्म काय आहे तो समजतो, परंतु मला ते पाळण्याची मला इच्छाच होत नाही. आणि जानामि अधर्मम म्हणजे मी अधर्म पण जाणतो, परंतु ते सोडण्याची माझी प्रवृत्तीच नाही, त्यापासून मला निवृत्तीच होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे लोक, ते काही जणांसाठी अतिशय त्यांचं मोहक वाटतं त्यांना वाटणं. आणि याचं उदाहरण आहे कर्ण. कर्ण केवळ आणि केवळ दुर्योधनाने केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी म्हणून त्याच्या सोबत राहील. त्याला कळलंच नाही की हा दुर्योधन जो आहे हा आसुरी प्रवृत्तींचा व्यक्ती आहे आणि त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि या सगळे जे आसुरी प्रवृत्तीची लक्षणं त्याच्यामध्ये अतिशय कुठून कुठून भरलेली होती. आणि ते जे काय दान धर्म यज्ञ बिज्ञ जे काय करतात, ते सगळंच्या सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी असतं. म्हणजे आपण बघतो की त्याने ज्या वेळेला अ, कर्णला सगळेजण सूतपुत्र म्हणून हिनवत जेव्हा होते, त्यावेळेला त्यांनी त्याला अंग देशाचं राज्य बहाल केलं. का? कारण की त्यांनी पाहिलं होतं की कर्ण हा अतिशय बलवान, अतिशय शक्तिशाली व्यक्ती आहे आणि त्याची शक्ती आपल्याला उपयोगी पडेल, म्हणून त्यांनी त्याला फक्त मदत केली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चांगला भावना काहीही नव्हते. आणि कर्ण तिथेच फसला. आपली पण तशीच फसगत होऊ नये, आपल्याला चांगलं आणि वाईट याच्यामध्ये आपल्याला फरक करता यावा, म्हणून भगवंत एवढ्या सविस्तरपणे आसुरी प्रवृत्तींविषयी आपल्याला समजून सांगताय. 16.8 मध्ये भगवंत म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचं नियंत्रण करत नाही. केवळ आणि केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झालंय आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही, असं हे लोक सांगत असतात. आणि आपण आजकाल शास्त्राच्या नावाखाली अनेक शास्त्रज्ञ अशाच प्रकारचे भाष्य करताना आपण आपल्याला दिसतात. तर आपण एका श्लोकामध्ये पावसाची शृंखला ऐकली होती, राईट? की अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभव, यज्ञात भवतो पर्जन्य, वगैरे वगैरे. तर आपण बघितलं की पर्जन्य हा यज्ञामुळे होतो, असं भगवद्गीते म्हटलंय. पण आपण काय वाचलेलं आहे? वॉटर सायकल कोणाकोणाला माहिती आहे? वॉटर सायकल काय सांगते? पाऊस कसा पडतो?
उष्णतेने पाणी गरम होऊन वाफ होऊन वर जाते, ढग होतात चाळीस. बरोबर. आपल्याला शिकवलं की पाण्याची वाफ होते, ती वरती जाते, थंड झाली की त्याच्यातून पाऊस पडतो. मग ज्यावेळेला भगवद्गीता आपल्याला सांगते की पर्जन्याद अन्न संभव आणि यज्ञात भवती पर्जन्यो पर्जन्यात अन्न संभव, हे चुकीचं आहे का? आजकाल कोणी यज्ञ करताना दिसतं का पावसासाठी? पावसासाठी खास असा यज्ञ करताना कोणीही दिसत नाही. पण याचा अर्थ असा आहे का की ते पाणी वर जातं आणि खाली काहीच ठराविक ठिकाणी येत? बरोबर आहे की नाही? पाण्याची वाफ तर सगळीकडेच होत असते, वरती ढग सगळीकडेच असतात, परंतु काहीच ठिकाणी पाणी पडतं आणि काही ठिकाणी पाणी पडत नाही. तर याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी भगवंतांची पण माया आहे, भगवंतांचा पण काहीतरी खेळ आहे, आणि ते आपण समजूनच घेत नाही. ज्या वेळेला आपल्याला शास्त्र समजायला लागतं, त्यावेळेला असं वाटतं की भगवंतांची काही आवश्यकताच नाहीये. म्हणजे जसं आपण मागे पण मी एकदा उदाहरण दिलं होतं की आजकाल मॉल संस्कृती बरीच वाढलेली आहे. आपल्याला एखाद्या मॉलमध्ये जातो त्यावेळेला त्या मॉलचे दरवाजे आपल्याला आपण आपोआप उघडते बंद होताना दिसतात, राईट? पूर्वी कोणती अशी महत्वाची बिल्डिंग असेल तर तिथे समोर कोणीतरी पहारेकरी वगैरे असायचा, दरवाजा उघडायला बंद करायला वगैरे. तर आजकाल तसं काही नसतं, पण तो दरवाजा आपोआपच उघड बंद होताना आपल्याला दिसत असतो. परंतु याचा अर्थ असा आहे का की तो दरवाजा उघड बंद होण्यामध्ये कोणी मागे कोणी व्यक्ती नाही आहे? आहे तो व्यक्ती. तो व्यक्ती प्रत्यक्षपणे दिसत नाहीये. कोणीतरी त्या दरवाजाला काहीतरी सेन्सर लावलेला आहे, त्या दरवाजाचं सेन्सर पाठीमागे कोणीतरी काहीतरी प्रोग्राम लिहिला आहे की त्याच्या समोर कोणीतरी आलं तर तो दरवाजा उघडावा, आणि कोणी त्याच्यासमोर कोणी नसेल तर तो आपोआप बंद व्हावा. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला त्या घटना, ती जी काय ऍक्टिव्हिटी आहे त्याच्या मागे कोणीतरी व्यक्ती आहे हे आपल्याला समजतं. परंतु जेवढा एवढी मोठी सगळी यंत्रणा ह्या सगळ्या सृष्टीची चालत असते, त्याला आपण असं गृहीत धरतो की या यंत्रणेच्या मागे कोणीच व्यक्ती नाही, कोणीच डिझायनर नाहीये, कोणीच त्याचा एक्झिक्युटर नाहीये, कोणीच त्याचं अं, काहीही करत नाही. असं शक्यच नाहीये. हा, केवळ आपल्याला त्याची कल्पना किंवा संकल्पना करण्याची आपली क्षमता नसल्यामुळे आपल्याला वाटतं. म्हणजे एखादा जर बाळबोध छोटासा बाळ जर गेलं तर तो दरवाजा उघड बंद करताना त्याला गंमत वाटते. आणि विशेष करून जर पूर्वी कधी पाहिलेलं नसेल असे ऑटोमॅटिक उघड बंद होणारे दरवाजे, तर ते छोटे मुलं त्या दरवाजाशी खेळत पण असतात. आपलं पण तसंच असतं की आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी भगवंतांची त्याच्या मागे जी काय रचना आहे ती समजण्याच्या आपण पलीकडे आहोत. आपल्याला ती समजत नाही. आपण त्याच्या पलीकडे आहोत असं नव्हे, त्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे आहेत, आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतं, आणि ते प्रयत्न फारसं कोणी करत नाही. आणि त्यामुळे असा ग्रह होतो की हे जग जे आहे केवळ मैथुनातून निर्माण झालेलं आहे. आणि मग ज्या वेळेला असे लोक काही त्यांना समजत नाही त्यावेळेला चुकीच्या निष्कर्षांचं ते अनुगमन करतात आणि स्वतःचा नाश ओढवून घेतात. आणि असे अल्पबुद्धी लोक, आसुरी लोक, जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होत. आणि आपण आजकाल आतंकवादामध्ये हे आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसून येत. म्हणजे आता अनेक प्रकारचे आतंकवाद झाले, त्यामध्ये प्रांतीयवाद झाले, धर्मावरून आतंकवाद झालाय, अनेक प्रकारचे काही ना काहीतरी करून लोकांना फूस लावली जाते.
त्यांना योग्य अयोग्य काय आहे काहीही समजत नसतं. आणि हे म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणावर होऊ शकतं. कोणताही धर्माचे लोक, कोणत्याही प्रकारचे लोक, कोणत्याही रेसचे लोक, कोणत्याही अ, भागामध्ये, कोणत्याही खंडामध्ये राहणारे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे आजकाल आपण बघतो की अनेक मुसलमान धर्मातले लोक, त्यांना आतंकवादाकडे वळवण्यात येते. पण याचा अर्थ असा आहे का की बाकीचे सगळे धर्मातले लोक दुधातले धुतलेले? असं अजिबात नाहीये. वेळोवेळी अनेक अतिशय भीषण गोष्टी होत गेलेल्या आहेत. आणि त्याचं एक भयंकर उदाहरण मध्ये म्हणजे जर्मनीमध्ये ज्यू लोकांच्या विरुद्ध जो एक नरसंहार झाला, त्याच्यामध्ये लाखो दशलक्ष लोक त्याच्यामध्ये मारले गेले. तर आपण बघतो की, आणि ते असं नव्हतं की ते लोक सुजाण नव्हते, सुशिक्षित नव्हते. म्हणजे आपण हिटलरच्या जर कारवाया बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी गॅस चेंबर्स केले होते. आणि गॅस चेंबर्स निर्माण करणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी चांगले शास्त्रज्ञ लागले, चांगले इंजिनियर लागले, चांगले आर्किटेक्ट्स लागले. आणि हे सगळे लोक हुशार होते. म्हणजे त्यांच्या हुशारीचा काहीच प्रश्न नव्हता. प्रश्न होता तो केवळ प्रवृत्तीचा, की आपले गुण आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावायचे की त्यांच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या लोकांच्या सेवेमध्ये लावायचे, ह्याची आपल्याला जाणीव नसणं. त्याच्यातून निर्माण होतो तो म्हणजे आसुरी प्रवृत्तींचा खेळ. आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना हे माहिती असतं की लोकांना आपल्याकडे कसं वळवून घ्यायचं. आणि आपल्याला ते समजत नाही काही लोकांना. आणि म्हणून ते आपण व्यवस्थित समजून घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी इथे आपल्याला सविस्तर इथे सांगताय. मग आणखीन काही विशेषतः भगवंत सांगतात 10व्या श्लोकामध्ये, की कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत असलेले, मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिर्भूत कर्म करतात. त्यांचं कायम काय असतं की कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छा. म्हणजे कितीही असलं तरीही संपतच नाही. म्हणजे आपण बघतो की काही काही व्यक्ती ते खूप प्रचंड पैसा कमवलेला. आता आपण उदाहरण बघतो की काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत, काही कारखानदार आहेत, जसं टाटा वगैरे झाले. ते पण प्रचंड अ, त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. परंतु ते आपण बघतो की हे सगळे जे लोक आहेत त्यांनी त्यांची संपत्ती जी आहे ती योग्य कारणांसाठी वापरलेली. परंतु त्याच उलट आपण काही काही बघतो की अनेक असे राजकीय नेते वगैरे आहेत की यांच्याकडे इतकी प्रचंड अमाप संपत्ती आहे की म्हणजे त्यांच्या अनेक पिढ्या बसून खाऊ शकतील, परंतु ते वाईट कर्म करण्याचं त्यांची प्रवृत्ती संपतच नाही. मग गर्व, खोटी प्रतिष्ठा, त्यातून अनेक अ, अशुचिर्भूत कर्म निर्माण होतात. आणि मग त्यांना केवळ इंद्रिय तृप्ती ही एवढी एकच आशा निर्माण होत राहते. आपण केवळ इंद्रिय तृप्तीसाठीच आपण जगतो आहोत, अशा प्रकारे ते अमर्याद चिंतांनी ग्रसलेले असतात. अगदी मरेपर्यंत चिंता संपतच नाही. आणि मग ज्या वेळेला इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण होते त्यावेळेला साहजिकच
पैसा त्याच्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे धन त्याच्यासाठी नितांत आवश्यक आहे. आणि मग जर ते योग्य मार्गाने आलं नाही तर मग ते वाम मार्गाने मिळवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आणि अशा प्रकारच्या लोकांमध्ये दंभ निर्माण होतो. दंभ निर्माण होतो म्हणजे काय, की त्यांना कायम काही ना काहीतरी योजना त्यांच्या मनामध्ये सुरूच असतात, की आज माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, उद्या मी माझ्या योजनेनुसार तुम्हाला आणखीन पैसे कमवेन आणि मग नंतर मी त्याचा आणखीन उपभोग घेईन. आणि मग ती अ, पैशांविषयीची उत्कटता आणि त्याचा पैसे आल्याचा जो एकंदरीत माज असतो तो इतक्या प्रचंडात प्रमाणात वाढतो की मग भगवंतांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आवश्यकताच भासत नाही. आणि मग आपण स्वतःच ईश्वर झालो आहोत अशी प्रकारची भावना निर्माण होते. तर अशाच प्रकारचं एक उदाहरण आपण आपल्या अ, सत्ययुगामधल्या एका कथेमध्ये बघतो. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोघेही भाऊ इतके बलवान होते, इतकी प्रचंड संपत्ती होती आणि त्याच्यामुळे आपणच स्वतः ईश्वर आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामध्ये आपण हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंतांनी काय केलं किंवा हिरण्यक्षला मारण्यासाठी काय केलं ते आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं होतं. आणि तशा प्रकारची प्रवृत्ती आपल्यामध्ये होऊ नये असं आपण अ, कटाक्षाने बघितलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आपण बघतो की हे काही काही लोक मोठे मोठे यज्ञ वगैरे करतात, खूप मोठे मोठे कार्यक्रम भरवतात आणि त्याचा उद्दिष्ट केवळ एकच असतो, की म्हणजे आपण धनवान आहोत, बलवान आहोत आणि त्याच्याच बरोबर आपण अ, धर्मवान देखील आहोत असं दाखवण्याची एक त्याच्या मागे कुठेतरी एक इच्छा असते. आणि मग आपण ना धर्मवान आहोत हे असं सिद्ध करणं तर काही साधं सोपं नाहीये. मग त्याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम भरवायचे, काहीतरी थातूर मातूर व्रत करायचे, काहीतरी करायचे की जेणेकरून आपल्याला आपण धर्मवान आहोत म्हणजे दिसायला एक आणि आतून एक अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती असते. आणि मग मिथ्या अहंकार, बल, गर्व आणि काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुरी लोक आपल्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. म्हणजे आपण बघतो की अनेक लोक शास्त्राच्या नावाखाली किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली अनेक प्रकारचे म्हणजे जो काय खरा धर्म आहे त्याला पण प्रतिकार करायला लागतात. अंधश्रद्धा नाहीत असं मला म्हणायचं नाही अजिबात. आपल्या समाजामध्ये प्रचंड रूढी परंपरा ज्या आहेत त्या भरपूर अंधश्रद्धेवर अवलंबून आहेत, होत्या आणि कदाचित पुढेही राहतील. आणि आपण त्या अंधश्रद्धांमध्ये अडकू नये याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला धर्म काय आहे तो व्यवस्थित समजून घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि मग अशा प्रकारच्या लोकांचं काय होतं हे भगवंत पुढे सांगायला लागतात की अशा प्रकारच्या लोकांना म्हणजे आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनींमध्ये टाकत असतो.
म्हणजे भगवंतांनी आपण बघितलं की जय आणि विजय हे जे त्यांचे द्वारपाल होते, त्यांनी ज्या वेळेला चार कुमारांचा अपमान केला त्यावेळेला आणि त्यांना शाप देखील मिळाला, तर ते एकदा सर्वात पहिल्यांदी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून म्हणून जन्माला आले. तिथे वास्तविक पाहता त्यांना समजायला हवं होतं की आपण आसुरी प्रवृत्तींमध्ये गुंतलेलो आहोत. परंतु तिथेच त्यांचं संपलं नाही, तर पुढे ते रावण आणि कुंभकर्ण म्हणून आले. तिथेही त्यांचं संपलं नाही आणि मग नंतर ते पुन्हा कंस आणि जयद्रथ ह्यांच्या रूपाने आले. तर भगवंत सांगतात की जर का कधी एकदा पाय घसरला आणि आपण आसुरी प्रवृत्तींकडे वळालो, तर तिथून मागे येणं अतिशय कठीण होऊन जात. म्हणजे ती एक प्रकारची आपण सापशिडी म्हणतो ना, की एकदा त्या सापाच्या तोंडामध्ये अडकलं की आपण सर्रकन खालीच येतो. मग हा आयुष्य म्हणजे हे त्या सापशिडीच्या खेळासारखंच आहे, की ज्या वेळेला आपण सद्गुणांमध्ये असतो, दैवी गुणांमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला ती आयुष्याची शिडी मिळते. आणि ज्या क्षणी आपण वाईट प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्तींचा आग्रह धरतो, त्यावेळेला ते सापाने गिळण्यासारखं. परंतु आपण कधी कधी आपल्याला असं संभ्रम निर्माण होतो की ह्या सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याला दिसतं की चांगल्या प्रवृत्तीचे लोक समजा ते 10-20 वर दिसतायत, तर काही काही वेळेला आपल्याला आसुरी प्रवृत्तीचे लोक अगदी 99 वर गेलेले दिसतात, 98 वर गेलेले दिसतात. असं का होतं? कारण की त्यांनी कोण्या एके काळी किंवा पूर्वीच्या जन्मामध्ये किंवा ह्याच जन्मामध्ये आधी त्यांनी चांगले कर्म देखील केलेले असते आणि त्या आधीच्या कर्मांचं फळ त्यांना मिळतंय. परंतु ते त्यांचं चांगल्या कर्माचे जे काय फळं आहेत ती वाया घालवत असतात आणि कुठे ना कुठे 99 वर त्यांना मोठा साप लागून ते पुन्हा 1-2च्या आकड्यांमध्येच येऊन थांबतात. तर आपलं तसं होऊ नये याच्यासाठी भगवंत आपल्याला पुढे मार्गदर्शन करतात. आणि त्या मार्गदर्शनामध्ये भगवंत सांगतात की त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधस्तथा लोभस तस्मात एतत त्रयम त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हींमुळे आत्म्याचा विनाश होतो. तर सगळ्या अपप्रवृत्ती ज्या आहेत ह्या 3 गुणांमुळे येतात: काम, क्रोध आणि लोभ. काम, क्रोध आणि लोभ आला की ते आपल्या इतर 3 भावांना पण घेऊन येतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ते इतर आपल्या 3 भावांना देखील घेऊन येत. आणि या 3 द्वारांमधून जो व्यक्ती सुटलेला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असं कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. तर भगवंतांनी इथे सांगितलं की एकदम लगेच नाही जाणार आहे, तर क्रमशः जाणार आहे. की जसं जसं आपण चांगलं कार्य करत जाऊ, आत्मसाक्षात्कारासाठी सोयीचं असं कार्य जेव्हा आपण करत जाऊ, त्याच वेळेला आपण पुढे परमगतीला प्राप्त होणार आहोत. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. आणि आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विधिविधानांमधला भेद समजला पाहिजे. म्हणून भगवंतांनी इथे सविस्तर
दैव आणि आसुर संपद विभाग योग या अध्यायामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आपण निरूपण इथेच संपवूया. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण एक दोन प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला काही प्रश्न नसतील तर नेहमीप्रमाणे मला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेला असं बघतो की वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते मजा करतायत आपल्या, म्हणजे सांसारिक गोष्टींमध्ये ते वरचढ आहेत. त्यांच्याकडे प्रचंड पॉवर आहे, त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, आणि तरी ते लोक वरती आहेत. आणि चांगले कर्म करणारे सत्प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्यांची फारशी आर्थिक प्रगती किंवा सत्तेमध्ये प्रगती झालेली दिसत नाही. तर असं कसं काय होतं? याचा अर्थ भगवंत अन्यायाला साथ देत आहेत का? कोणाचे काय विचार आहेत याच्या संदर्भात? पूर्वसंचित असेल ते तर भोगावंच लागतं ना प्रभू. पूर्वसंचित जे काय असेल ते मिळणारच असतं, आणि ते भोगण्याची भगवंत संधी पण देतात. बरोबर आहे. तर कोणत्या काळी काही लोकांनी त्यांचं पुण्य संचय करून ठेवलेलं असेल, आणि ते पुण्य संचित जे काय आहे ते, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, जे काय संचित आहे ते फलित होणार एवढं नक्की असतं. आपलं जे काय कार्य असतं, काही गोष्टी ज्या आहेत ते बीज अंकुरामध्ये असतं, काही गोष्टी फलित असतात, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येणार असतात. की ते आज जे काय बीज अंकुर आहे ते पुढे फलित होणार असतं. मग ते ज्या वेळेला त्यांनी चांगले कार्य केले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या अ, चांगल्या कार्यांचं जे काय आहे ते फलित मिळालं, त्यांना त्याचं फळ मिळालं, आणि ते फळ मिळालं ते त्यांनी अपप्रवृत्तींमध्ये जर ते त्यांनी घातलं तर त्यावेळेला ते त्यांच्या पतनाची तयारी करताय. त्याचं बीज हळूहळू पेरलं जात आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या या चांगल्या अ, कर्मांचं, चांगल्या गुणांचं जेव्हा सगळं वापरलं जाईल त्यावेळेला साहजिकच त्यांना पुढे केव्हा ना केव्हा तरी इतर गोष्टींचा त्रास होणार. म्हणजे आपण साधी गोष्ट बघतो की एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसे आहेत. त्यांनी ते पैसे त्यांनी एकदा खर्च करायला सुरुवात केली की ते खर्च होत राहतात. त्याला समजा एखाद्या व्यक्तीने 1 लाखभर रुपये बँकेत ठेवलेले असतील, तर त्यांनी ते लाखभर रुपये बँकेत ठेवले. त्याला बँक एक क्रेडिट कार्ड देते, आणि तो जोपर्यंत त्या बँकेमध्ये पैसे टाकत असतो तोपर्यंत जे काय आहे ते पैसे त्याला वापरता येतात. जोपर्यंत ते बँकेमध्ये पैसे आहेत तोपर्यंत ते वापरले जातात. आणि मग नंतर काय होतं की ते क्रेडिट कार्ड असल्यामुळे ते आणखीन थोडे दिवस चालू राहतं की अरे आपल्या बँकेत पैसे तर नाहीये पण तरी आपल्याला खर्च करायला मिळत आहे. परंतु ज्या वेळेला तो व्यक्ती बँकेमध्ये पुन्हा काहीच टाकत नाहीये आणि तो क्रेडिट कार्ड त्याचं चालूच राहिलं, तर एखादा महिना, 15 दिवस, 1-2 महिने ते चालू राहील. परंतु नंतर ते क्रेडिट कार्ड स्वाईप होणं बंद होणार आहे. आणि तशाच प्रकारचं आपण आपल्या आयुष्यात देखील घडत असतं की जेव्हा आपण चांगले काही कार्य करून आपल्या त्या कार्यांचा संचय करत असतो त्यावेळेला
ते चांगले कार्य आपल्याला पुढे कामास येतात. आणि ते कार्य करत असताना कधी कधी आपण जर कधी चुकीचे कार्य करायला लागलो तर त्याचं पण फळ आपल्याला पुढे ना पुढे केव्हा भोगायलाच लागणार. आणि ह्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेऊन आपण इतरांशी आपण वागलं पाहिजे. आपलं स्वतःचं कार्य, आपली स्वतःची प्रवृत्ती जी आहे ती दैवी प्रवृत्तीप्रमाणे ठेवावी. इतर जे लोक आसुरी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करायला हवं. आणि म्हणून भगवंतांनी हा दैवासुर संपद योग समजून सांगितला आहे. याच्यात म्हणजे अभिषेक अभिषेक सर, याच्यात एक गोष्ट काय माहितीये का, म्हणजे जसं आपलं बँकचं अकाउंट असतं ना, तसं देवाने प्रत्येकाचं एक अकाउंट खोललेलं आहे. त्याच्यात आपण जे चांगले कर्म असतात ते डिपॉझिट करत जातो. ठीक आहे ना. आणि ते जर डिपॉझिट आपलं खूप जास्त असलं आणि जर चूक आपली एखादी थोडी छोटीशी असली तर ते कंपल्सेट होतं. ठीक आहे ना. असंच काही असू शकतं ना हे. हो हो, बरोबर आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल रामायणामध्ये झालं होतं ना, सीता सीता जेव्हा रामाचा आवाज ऐकती का बो हे सीते धाव, मी मरतोय, जेव्हा ते हरणाच्या मागे गेला होता ना, त्या हरणाने तो आवाज काढला होता राक्षसानी, असुरी प्रवृत्तीने. त्यावेळेस लक्ष्मण सीतेला सांगतो का राम सुरक्षित आहे, मला इथंच थांबावं लागेल. तेव्हा सीता त्याला खूप अपशब्द बोलती, तुला काळजी नाही भावाची, किंवा तू माझा उपभोग घेण्यासाठी तू जात नाहीये, किंवा असं खूप अपशब्द बोलती त्याला. पण ते लक्ष्मणाला बिलकुल काहीच वाटत नाही, कारण तिने केलेले जे त्याच्या बरोबरचे जे म्हणजे चांगले हे असतात ना, ते खूप डिपॉझिट असतं त्याच्यापाशी. त्याच्यामुळे त्याला त्या गोष्टीचं बिलकुलही वाईट वाटत नाही, काय बोलती बोलती असं. ठीक आहे ना. बरोबर. तर ते सिच्युएशन डिपेंड करतं, म्हणजे का आपण काय पुण्य कमवलंय, काय कर्म आपण केलेले आहेत, आणि ते आपल्याला मग त्याचं हे भेटतं. राईट ना. बरोबर, मला त्याचं सांगता फळ येत नाहीये, मिळतं. फक्त हो, बरोबर. येत आहे आजच्या याच्यावरनं, तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यावरनं. ठीक आहे ना. नाही, बरोबर आहे. तुमचे उदाहरण जे आहे अगदी योग्य आहे. साधारण तसंच काहीतरी होत असतं. हा. आपण आपल्या आयुष्यात देखील बघतो की कधी कधी आपल्या आप्तेष्टांमध्ये पण कधी कधी गैरसमज होतात. परंतु राईट. जर कधी आपल्या त्या नात्यामध्ये जर आपली गुंतवणूक चांगली असेल तर एखाद दुसऱ्या राईट. वेळेला आपल्याला जर कधी वागणं चुकलं किंवा समोरच्या व्यक्तीचं वागणं चुकलं तरी आपण ते समजून घेतो. राईट. तसंच काहीसं आपण रामायणामध्ये अ, सीतामय्या आणि लक्ष्मणांच्या विषयी जो त्यांच्यामध्ये जो संवाद होतो त्यावेळेला त्यातून ते गैरसमज फैलावत न जाता त्याला आळा बसतो. आणि मग सीताराम देवींना पण लक्षात येते त्यांची चूक. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न किंवा काही टिप्पणी आहे का? नसेल तर आपण आजची चर्चा इथेच थांबूया. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. 15 दिवसांनी आपण धन्यवाद. पुन्हा भेटूया 17व्या अध्यायाला. धन्यवाद.